नमस्ते पालकांनो. शिक्षण आयुष्यात बदल घडवू शकते, पण त्यासाठी गरज आहे ती योग्य प्रणाली, प्रक्रिया आणि मार्गदर्शन यांची. पण जेव्हा आपण आजूबाजूला बघतो, तेव्हा याच पद्धतींबाबत आपल्या मनात खूप शंका निर्माण होतात. आमचे संस्थापक श्री आशिष मंत्री यांचा ठाम विश्वास आहे की भारतीय शिक्षण प्रणाली जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणालींपैकी एक आहे. हे आपण आणखी विस्ताराने समजून घेऊयात. पहिलं उदाहरण, आज जगातील टॉप 500 कंपन्यांपैकी 370 कंपन्यांचे नेतृत्व हे भारतीय करत आहेत. ही तीच मुलं आहेत जी IIT, NIT, IIM, IIIT आणि मेडिकल कॉलेजेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी संशोधन आणि व्यवस्थापनात जगात नाव कमावलं. दुसरे उदाहरण, आमचे संस्थापक श्री आशिष मंत्री हे स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विचारांपासून खूप प्रेरित आहेत. म्हणूनच त्यांचे शिक्षण व आरोग्य या दोन गोष्टींच्या जोरावर भारत आकाशाला गवसणी घालू शकतो. याच विचारांमुळे प्रेरित होऊन आशिष मंत्री यांनी 2007 मध्ये ऋषिविद्या शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीने स्वतः R&D मध्ये खूप काम करून पेटंट्स मिळवली. 2018 मध्ये जगप्रसिद्ध ICT सारखी संस्था जालन्यामध्ये आणली. हे सर्व करत असताना जेव्हा त्यांचा मुलगा कृषी मंत्री IIT मुंबईमधून केमिकल इंजिनिअरिंग करून जेव्हा अमेरिकेला PhD साठी गेला, नंतर त्याची प्रगती पाहून त्यांनी व्यक्तिगतरित्या आपल्या शिक्षण पद्धतीच्या उत्कृष्टतेची जाणीव झाली आणि याच अनुभवातून LEC एज्युकेशनलचा जन्म झाला. LEC मध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा आणि AIचा वापर करून NIOSच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे नंतर जालन्यामध्ये पहिले ओपन आणि होम स्कूलिंगची प्रणाली आणली. आम्ही जालन्यामध्ये मुलांना गुणवत्तापूर्वक, परवडणारे आणि प्रक्रिया आधारित विज्ञान शाखेसाठीचे शिक्षण देणार आहोत. आमचे असे मत आहे की शिक्षण 30% आहे, पण विद्यार्थ्यांचे यश हे अवलंबून असते ते 70% स्वअभ्यास व पालकांच्या सहकार्यातूनच. म्हणूनच तुमच्या मुलांना 8वी नंतर आमच्या जबाबदारीवर सोपवा. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आमच्या प्रोसेस बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना 12वी सायन्स आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयार करू आणि यशस्वी घडवू. जर आपण तिघे LEC विद्यार्थी आणि पालक एकत्र आलोत तर आपण एक कुशल, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर विद्यार्थी तयार करूत, आणि ते पण एकदम परवडणारे व कमी खर्चामध्ये. धन्यवाद.